तिला माझ्याकडे एक रात्र पाठवा, मी 10,000 रुपये देतो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य. मात्र याचा विसर पोलिसांना पडलाय का? असा प्रकार अकोल्यात घडला आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीला चक्क ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्यांनीच मुलीला शरीर सुखासाठी पाठवतेस का अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेश जाधव असं या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ही घटना काल 31 मार्च रोजी रात्री अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत घडली. या प्रकरणातील आरोप झालेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याला निलंबित करण्यात आला आहे. यासोबतच आरोपी महिलेची छेडखानी केल्याप्रकरणी त्याच्यावर सिव्हिल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती समोर आहे. या प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आक्रमक होत संबंधित एसआयच्या कानशिलात देखील मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पोलीस वर्दीवर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांना उगारलेला हात मागे घ्यावा लागला. वर्दी घातलीस तू, असं कृत्य करताना लाज कशी वाटत नाही असा सवाल वरिष्ठांनी या एएसआयला केला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. आता हाच व्हिडिओ सर्व ठिकाणी व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार 80 लाखाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेला सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एएसआय राजेश जाधव नामक पोलीस अधिकाऱ्याने या आरोपी महिलेला तुझ्या मुलीचं वय काय, 10,000 रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुंबळे या ठिकाणी दाखल झाले. संबंधित महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील वरिष्ठांनी केला. मात्र या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर चौकशी सुरू झाली असून आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यातच महिला असुरक्षित असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महिला सुरक्षतेचा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. या संपूर्ण प्रकरणावर महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिर्गे यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्मचारी कसला, एएसआय लेवलचा अधिकारी आहे रे तो. जबाबदार माणूस वर्दीमध्ये काय म्हणायचं, म्हणजे काय बोलावं तेच सुचत नाही. निषेध करावा तितका कमी, विषण्ण मन होतं, राग राग करावा तितकं कमी, आणि शिक्षा तरी काय द्यायची. कधी कधी तर असं वाटतं त्या मिडल ईस्ट सारखं, बलात्कार केला, बलात्कार झाला, मोलेस्टेट केलं, लैंगिक अत्याचार केला, हे कळल्याबरोबर सरळ फाशीच द्यावी. ते काही करत नाही, चौकात फाशी देतात त्यांना. आपला भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि आपल्या भारतीय कल्चरप्रमाणे आपण ते करू शकत नाही, हे मला मान्य आहे. रागाच्या भरात आपण हे बोलतो, पण हा जो सदर माणूस आहे यानं त्या महिलेला जी कस्टडीमध्ये होती, सायबर क्राईम करून 80 लाखाचं काहीतरी फ्रॉड करून, एक पुरुष आणि एक महिला या दोघं, तिला म्हणाला तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमची मुलगी किती सुंदर असेल, किती वर्षाची आहे, 27 वर्षाची, तिला माझ्याकडे एक रात्र पाठवा, मी 10,000 रुपये देतो. याला काय त्या पोलीस स्टेशनमध्ये वेश्यालय उडायचं होतं, ब्रॉदेल करायचं होतं, कुंटणखाना करायचा होता? वर्दीवरचा पोलीस जर हे करत असेल तर तो हिनियस क्राईम म्हणून नोंदण्यात यावा असं मला वाटतं, ज्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल. आणि अख्ख्या पोलीस प्रशासनाची जर बदनामी होत असेल तर याच्यामुळे होते. कारण जेव्हा ही घटना माहीत पडल्यावर आपल्या माननीय अधीक्षक आमचे अरिजित चांडक सर यांना मी फोन केला. ते म्हणाले कालच तात्काळ गुन्हा दाखल केला, अजामीनपात्र, आणि त्याला तत्काळ निलंबित सुद्धा केलेली आहे. फक्त याची कुणकुण लागल्यामुळे पोलीस स्टेशनमधूनच तो फरार झाला, ड्रेसवरच, हे त्यांनी सांगितलं. परंतु असा माणूस अशा पद्धतीनं निर्ढावलेपणानं, निर्लज्जपणानं आपल्या कस्टडीत आली म्हणून त्या महिलेला आपण काही करू शकतो असं ठरवत असेल तर त्याला लवकरात लवकर अटक करून त्याचाच बाजीराव त्याला दाखवावा असं मला वाटतं. अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करेन.